आता का थांबलात? जा ना ऑफिसला. अगं पण तू. मी बाय म्हणायची वाट बघताय का? मी बाय म्हणणार नाही. मी बाय म्हणायला हवं होतं यांना. उगाच सकाळ सकाळ चिडचिड केली. काय जास्तीत जास्त फॅन बंद केला नव्हता आणि काय बेसिनचा नळ चालूच ठेवतात नेहमी. मी करतेच ना नंतर बंद. पोहे सुद्धा अर्धवट ठेवले असतील गडबडीत. जाऊ दे, आल्यावरती ना सॉरी म्हणतेच यांना. पण मी कशाला सॉरी म्हणू? काल पिल्लूचा वाढदिवस होता तरी उशिरा आले. जेव्हा सुट्टी असते तेव्हा सतत फोनवर नाही तर लॅपटॉपवर घरात असून नसल्यासारखे असतात. मी नाही सॉरी म्हणणार. असा थोडी होतो संसार. संसाराची दोन चाकं म्हणजे नवरा बायको असतात असं आई बाबा नेहमी म्हणतात. मी ना उगाच इतके रिॲक्ट केलं. जाऊ दे, हे आले ना की सॉरी म्हणूनच टाकते. एका सॉरीनी एवढा काय फरक पडणार आहे? फरक कसा नाही पडणार? मी सुद्धा बायको आहे ना त्यांची. मला सुद्धा वाटणारच ना की माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम करावं. आणि जे मला वाटतं ते यांना कसं नाही वाटत बरं? जाऊ दे, आता ते आले ना की मी ना त्यांच्याकडे बघणार, ना त्यांच्याशी बोलणार, ना त्यांच्याकडे बघून हसणार. काय ग, गेला का नाकावरचा राग? आंबे काय आता मी बाहेरच बसून आंबे खायच्यात का? सॉरी, या आत या. मी फ्रेश होतो का रश्मी? परवाच यांना म्हटलं होतं की आंबे महाग आहेत आता नका आणू, तरी लगेच घेऊन आले. आणि मी क्षुल्लक कारणावरून यांच्यावर चिडत असते. सॉरी म्हणू का? पण नाही, मगाशी दारात तर मी सॉरी म्हटलं ना. जाऊ दे, तेच सॉरी म्हणून समजून घेते. मी मस्त दोघांसाठी आमरस बनवते.